हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, जीवन एका शोमेद हे आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो. आय होप सर्व छान असतील, स्वतःचे आणि इतरांची काळजी घेत असतील. त्यासोबतच महत्वाचं मित्रांनो, आपल्या अवतीभोवती असलेले मुख्य जीव, मुख्य प्राणी, गाय, म्हैस, बैल किंवा अजून काही, त्यांच्या अंगावरती काहीतरी ओळा, जेणेकरून थंडीपासून त्यांचं संरक्षण होईल आणि पुण्याचं काम आपल्या हातून होईल. मित्रांनो, प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. त्यासोबतच आज दिवसाची सुरुवात, आजचं मोटिवेशन, आजचा संघर्ष जीवन जगत असताना आपण फेस करत असतो. आपल्या आयुष्यात दुःख भरपूर आहेत, कारण वेगळे आहेत, पण दुःख मात्र नक्की आहे. पण त्या दुःखाला कसं फेस करायचं हे आपल्याला शिकवतं मोटिवेशन, आणि त्यासाठी मोटिवेशन महत्वाचं आहे. मोटिवेशन काय आहे तर मोटिवेशन अशी जिद्द आहे की खचलेल्या मुलांना किंवा लोकांना आतून उभारण्याचं काम करतं, की त्या गोष्टीला फेस कसं करायचं, त्यातून उभं कसं राहायचं. दुःखाला फेस करत स्वतःचा विकास करणे म्हणजे महत्वाचं, की दुःख येणारच आहे, त्या दुःखाला कसं म्हणजे फेस करायचं. जर हे दुःख आलं, त्या दुःखाला अडवायचं कसं, त्यासाठी मोटिवेशन महत्वाचं आहे. त्यासोबतच मित्रांनो, महत्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमचे एक सबस्क्राईब माझ्यासाठी मोटिवेशन करेल, आणि हा तुमचा मित्र किंवा भाऊ तुमच्यासाठी असे नवनवीन व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करेल. मित्रांनो, आपण सरळ जाऊया आपल्या विषयाकडे. आजचा विषय आहे, त्यामध्ये संघर्ष आहे. म्हणजे संघर्ष तर आहेच, त्यासोबतच म्हणजे एक भावना आहेत. कोणत्याही गोष्टीमध्ये जर भावना असल्या, फिलिंग्स असल्या, तरच ती गोष्ट इम्पॅक्ट टाकते मनावरती, छाप सोडण्याचा प्रयत्न म्हणजे छाप सोडते. त्यासोबतच आजच्या स्टोरीमध्ये तुम्हाला असा स्ट्रगल दिसणार आहे की तुम्ही कधी अनुभवला नसेल, पण ह्या अशा गोष्टी होतात, आणि मग नियती आपल्याकडून काय काय गोष्टी करून घेते ते आपण या सर्व बघणार आहोत. त्यासोबतच आपण जाऊया ऑस्ट्रेलियाला. ऑस्ट्रेलियामध्ये 4 डिसेंबर 1982 मध्ये एका मुलाचा जन्म होतो. आता मुलाचा जन्म झाल्या म्हटल्यावर आई, बाबा, भावकी या सर्वांमध्ये आनंदाचं एक वातावरण निर्माण होतं, की बाबा याला मुलगा झाला. वडिलांना वाटतं की मी बाप झालो, आईला वाटतं मला आता कोणीतरी आई म्हणणार आला. असं चालू असतं. आणि कल्पना करा मित्रांनो, त्या बाळाला जन्म झालेला आहे, सर्व आनंदी आहेत, आणि अचानकच आपल्याला माहित पडलं, अरे त्याला हात पण नाही आणि पाय पण नाही, तर कसं वाटेल? धक्का पोहोचेल ना. तसंच आजच्या महान आपल्या हिरोचं नाव आहे, सत्य घटना आहे, निक विजुसिक आपल्या हिरोचं नाव आहे. आपण त्यांना निकच म्हणू, कारण ते थोडं नाव अवघडल्यासारखं आहे, त्यामुळे आपण निक विजुसिक असं त्यांचं नाव आहे. त्यांचा जन्म झाला. तर मित्रांनो, निक यांचा जन्म झाला 4 डिसेंबर 1982 ला ऑस्ट्रेलियामध्ये झाला. निक विजुसिक म्हणजे जन्म झाला, मग ते प्रोसेस असते एक, की डॉक्टर येतात, सांगतात काय स्टेटस आहे मुलाचं वगैरे, असं चालू होतं. आणि आई जेव्हा आपल्या मुलाला बघते अक्षरशः, तर आनंद नाही होत, एक तिरस्काराची भावना निर्माण होते, की कारण हात नाहीत, पाय नाहीत, मग तो सर्वाईव्ह कसा करणार हा मोठा प्रश्न असतो. प्रत्येकाला वाटतं की आपला मुलगा छान असावा, देखणा असावा, असं प्रत्येकाला वाटतं. आणि त्या हिशोबानेच निकचा जेव्हा जन्म झाला, तेव्हा आईला आनंद नाही झाला, पण एक वाईट वाटलं. आणि जेव्हा बाबांनी निकला बघितलं, निक विजुसिकला म्हणजे त्यांचे वडील होते निकचे, तर अक्षरशः म्हणजे ते असं हॉस्पिटलच्या बाहेर धावत गेले, आणि त्यांना उलटी झाली, की असं कसं जन्माला आला, याला हात नाही, पाय नाही. जन्म तर झालाय, आता निसर्गाने आपलं काम केलेलं आहे, डॉक्टरांनी आपलं काम सांगितलं आहे, म्हणजे सर्व ज्याची ज्याची प्रोसेस असते ते पार पडते. पण काय आता, शेवटी मुलगा म्हटल्यावर आता ऍक्सेप्ट करणं भाग आहे, नशीब म्हणून किंवा नियतीचा एक भाग. म्हणजे बाळ तर बघितलं, आता एक अपंगत्व घेऊन मुलगा जन्माला असो, त्यांनी स्वीकारलं की चला ठीक आहे. डोळ्यात अश्रू आले, पण मनात हा प्रश्न होता, हा जगेल कसा,
आता सर्वाईव्ह करणं ते आलं त्यात. सर्वाईव्ह महत्वाचं असतं. जन्म तर घेतलेला आहे, आता टाकून देणं किंवा म्हणजे त्या गोष्टी कल्पनेच्या बाहेर आहे. निक वेगळ्या शाळेत मित्रांनो, निक आता थोडे थोडे मोठे होत होते. लहानपणापासून वेगळ्या शाळेत, तिथे मित्र नाहीत. आणि मग अशा मुलगा जन्माला आहे तर मग टोमणे काय असतील, दुर्लक्ष केलं जातं, हसतात लोक अशा मुलाला बघून. असं समाजामध्ये असं चालतं. तो स्वतःला विचारायचं की मी जन्माला कशाला आलो. म्हणजे असं तिरस्कार स्वतःला निघता यायचा. स्वतः तो म्हणायचा की मी जन्माला का आलो, मी असा कसा जन्माला आलो. म्हणजे सर्वांना हात पाय असतात, व्यवस्थित असतात सर्व, आणि माझं आयुष्य कसं आहे आता. कधी कधी तो खचायचा, पण आयुष्याने त्याला एक मोठा धडा शिकवला मित्रांनो, निकला. तो म्हणजे तू काय नाहीस यावर नाही, तू काय करू शकतोस. म्हणजे निकला वाटलं आता असं आहे म्हटल्यावर दिवस तर कोणासाठी थांबत नाही. मोठा झाला, कळायला लागलं, एवढी बुद्धी आली. त्यानंतर जीवनाचा जो प्रवास असतो तो चालू झाला. कधी कधी निक खचायचा. ऑब्विसली आपण पण चांगलं असून सुद्धा आपण खचतो. तर ज्या मुलाला हात पाय नाही तो तर विषयच वेगळा आहे. तर त्यांना असं वाटायचं निकला की आपण काय आहे यावर नाही लक्ष द्यायचं, आपण काय करू शकतो त्यावर लक्ष केंद्रित निकने केलं. एक दिवस त्याने ठरवलं स्वतःला संपवणार नाही, स्वतःला सिद्ध करणार. निकांनी स्वतःला सिद्ध करायचं ठरवलं. बघा, आपल्याला जर आयुष्यामध्ये जर प्रॉब्लेम फेस करत असाल तर एक दिवस असा निवडा की त्यासाठी आपण मेंटली प्रिपेअर पाहिजे. की आपल्यासोबत अशा प्रसंग आला तर त्या प्रसंगातून जात असताना, त्या दुःखातून जात असताना डोळ्यासमोर असे आदर्श ठेवा की ह्या लोकांनी सक्सेस कधी बघितली. जेव्हा अपयश आणि यश यामधला जो पिरियड असतो, यामधला जो कालावधी असतो, त्यामध्ये दुःख येतं. त्यावेळी खचून न जाता स्वतःला सिद्ध करायची वेळ आली तर सिद्ध करा, जसं निकने केली. निक यांनी स्वतःला सिद्ध करायचं ठरवलं आणि ते म्हणजे स्वतःशीच बोलले की मी स्वतःला सिद्ध करणार. त्यानंतर हळूहळू आयुष्य पुढे गेलं. आणि मग माणूस काय, आता शरीर आहे म्हटलं ते स्वीकारावं लागलं निकला की बाबा मला हात पाय नाही, हात पण नाही आणि पाय पण नाही. मग हे स्वीकारावं लागलं. त्यानंतर हळूहळू दिवस लोटले. त्यानंतर आत्मकांक्षा किंवा त्याला बोलता येईल महत्वाकांक्षा काय असते मित्रांनो, तर ते निककडून शिकायला हवे. निक हातपाय नसताना पोहायला शिकले. गुड स्विमर. म्हणजे ज्या मुलाला हातपायच नाही तो मुलगा म्हणजे किती शिकण्यासारखं आहे निककडून. एक मोटिवेशन काय असतं तर ते निककडे बघितल्यानंतर आपल्याला कळेल की ज्या मुलाला हातपाय नाही तो पोहायला शिकला. त्याच्यानंतर हात नसताना संगणक, कॉम्प्युटर काय असेल ते वापरायला शिकला. मोटिवेशन मिळतं का मित्रांनो? मोटिवेशन मिळत असेल तुम्हाला तर चॅनलला लाईक करा, छान अशी कमेंट करा. म्हणजे कसं आहे, मेंटली स्ट्रॉंग आधी झाला, त्यानंतर पोहायला शिकला, कॉम्प्युटर चालवायला शिकला, त्याच्यानंतर बोलायला शिकला. हात आणि पाय नसलेले निक आज लाखो तरुणांना इन्स्पायर करतात. त्यानंतर ते 60 देशामध्ये भाषण करतात. गुड मोटिवेशनल स्पीकर आहेत. त्यांचं लग्न झालेलं आहे, त्यांना वाईफ आहेत, एक मुलगा आहे. आणि लाईफ विदाऊट लिम्स ही त्यांची संस्था आहे. त्या संस्था ते चालवतात. त्यासोबतच ते बोलतात की मी परिपूर्ण नाही पण मी पराभूतही नाही. म्हणजे याचा अर्थ असा होतो की मी शरीराने जर का परिपूर्ण नसलो पण मी हारलो नाही आहे, माझा संघर्ष चालू आहे. आणि ते असं हातपाय असलेल्या मुलांना ते मोटिवेशन करतात. यापेक्षा मोटिवेशन असू शकत नाही. म्हणून खचून जाऊ नका. आपले जे काही प्रयत्न असतील, मेहनत असेल ते म्हणजे सातत्याने करत राहा. एक दिवस तुमचा पण येईल. जर काहीच नाही केलं तर नशिबाला दोष देऊ नका. आणि जीवनामध्ये काय तुम्ही वाईट दुःखाला फेस करत असाल तर फक्त एकच महत्त्वाकांक्षा मनामध्ये ठेवा की निकसारखा व्यक्ती जर आज लाखो तरुणांना इन्स्पायर करू शकतो, हातपाय नसलेला जर निक प्रत्येकाला असं मोटिवेशन देऊ शकतो, तर आपल्याकडे सर्व असून आपण काय करतो आहे? आपल्या चांगली वाटचाल करा. आयुष्य कठीण असू शकतं पण अशक्य नाही. शरीर अपूर्ण असू शकतं पण मन नाही.
मन शक्तिशाली असू शकतं, परिस्थिती आपली ओळख ठरवत नाही. परिस्थिती काहीही आली तर ती आपली ओळख नाही ठरवत मित्रांनो. आपली जिद्द ठरवते की आपण काय, आपल्यामध्ये काय आहे. आणि ते एक मस्त वाक्य आहे, नथिंग इम्पॉसिबल इन दी वर्ल्ड. या म्हणीचा अर्थ असा आहे की या जगामध्ये अशक्य असं काहीच नाही. कारण जोपर्यंत आपण ते स्वीकारत नाही, आपल्याला ते जमत नाही, तोपर्यंत ते काम आपल्याला अशक्य वाटतं. आणि एकदा जर ते आपल्याला समजलं तर ते आपल्याला शक्य वाटायला लागतं. म्हणून आपले प्रयत्न हे प्रामाणिक पाहिजे. पाण्याची एक थेंबसुद्धा दगडावर सातत्याने पडत असल्याने त्या दगडाचे 2 तुकडे होता. हा सिद्धांत आजच्यासाठी एवढंच. तो